किस्मत चहल हरियाणा रेड कास्टूम, प्रगति गायकवाड़ महाराष्ट्र ब्लू कास्टूम तैयार रही इसकी कुश्ती के बाद। इस दो कुश्ती के बाद 55 किलो सेमीफाइनल पुरुष। मागच्या प्रेक्षकांना त्रास होईल असं उभं राहू नका, इथं गर्दी करू नका. मागच्या प्रेक्षकांना बसती दिसली पाहिजे, इथं गर्दी करू नका. हात पकडले. मैट बी के टेक्निकल ऑफिसर मैट बी पे बने रहे और सभी टेक्निकल ऑफिशियल जो भी अखाड़े पे ए बी सी अपने अखाड़े की जो ड्यूटी आपकी कहाँ लगी है वहीं पे आप बैठ जाइए, इधर उधर ना घूमे. सभी टेक्निकल ऑफिशियल. रविराज चव्हाण लाल लांगेमध्ये लढणारा महाराष्ट्राचा पैलवान आहे, तर निळ्या लांगेमध्ये लढणारा पैलवान रोहित मोर हरियाणाचा पैलवान आहे. चला पैलवान दीपक दादा थोड़ा. हा बसून घ्या. काय म्हणाली दोन मिनिट इकडे शाबास. अतिशय तगडी कुस्ती चालू झालेली आहे. आपके शाबाश. समक्ष में कई लाखों रुपए की कुश्ती चल रही है. एक तरफ आपका पहलवान है महाराष्ट्र का शिवराज, और दूसरी तरफ नीले जांगिया में पहलवान है हरियाणा का रोहित. जूनियर वर्ल्ड का मेडलिस्ट है भाई, तालियां बजानी चाहिए. कई लाखों रुपए की कुश्ती आपके बीच में. सर्व स्वयंसेवकांना विनंती, जे आखाड्यावरती उभे राहिलेले आहेत कृपया सगळ्यांनी खाली बसून घ्या. संपलेल्या कुस्तीमध्ये पिंकी दिल्ली विन. शाबाश. और जिस प्रकार से अभी गौरव सर ने बताया, रोहित जो है वो जूनियर का मेडलिस्ट पहलवान है, इंटरनेशनल पहलवान है, और रविराज ही बीच रेसलिंग का वर्ल्ड मेडलिस्ट है, ये भी पहलवान. आणि या समयाला या सातारा जिल्ह्याचा एक तुफानी पहलवान उपमहाराष्ट्र केसरी पहलवान किरण भगत यांचं या स्पर्धेसाठी आगमन होते. आपलं राजेश्वर प्रतिष्ठान सातारा आणि तालीम संघ सातारा यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. महेश पाटील. शाबास. 0-0 असा गुणफलक आहे. महेश पाटील आखाडा क्रमांक 1 वरती या. शाबास. निकालाला घुसण्याचा प्रयत्न होता रविराजचा. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भाऊ भगत, त्यांच्या समवेत पैलवान संकेत भाऊ बावकर हेही उपस्थित झाले आहेत. आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आप सभी के मध्य में कई लाखों रुपए की कुश्ती. भाई पहलवानों का सिर्फ और सिर्फ आप तालियां बजा के ही मनोबल बढ़ा सकते हैं. एक बारी देखें, दोनों ही अंतरराष्ट्रीय पहलवान, दोनों ही वर्ल्ड के मेडलिस्ट. कई लाखों रुपए की कुश्ती आपके समक्ष इस हिंद केसरी की प्रबल दावेदारी को लेकर. इसके बाद 55 किलो सेमीफाइनल शुभम दिल्ली रेड कास्टो रेड शाबास. अखंड रोहित पाटील, हिंदुस्थानचं लक्ष लागून राहिलेली कुस्ती. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत उपस्थित होत आहेत. त्यांना आखाड्यावरती घेऊन येत आहेत राजेश्वर भाऊ पवार.
त्यांच्या समवेत महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान जयदीप पाटील. राजेश्वर भाऊ कुस्ती चालू आहे, एक महत्वाची विनंती आहे. राजेश्वर पुढे पटकन घे रे. बाजूला उतरावा, स्टेजवरच्या लोकांना कुस्ती दिसू द्यात. महत्वाची कुस्ती चाललेली आहे. पैलवान मंडळी जरा साईडला या, किंवा किरण बघा तिकडे स्टेजवरती या आपण. चला राजेश्वर बाजूला या, सगळी मुलं. पाठीमागच्या लोकांना कुस्ती दिसत नाही. या इथं किरण पैलवान बसा. एक विनंती आहे, जे आखाड्याजवळ प्लाझ्मा आहे तिथं उभे राहिलेले कृपया जास्त हालचाल करू नका, उभे राहिलेले. शाबाश. ओहो, और 2 अंक बटोरे और एक्टिविटी पीरियड में 2 अंक बटोरे. सुंदर 2 गुणाची कमाई केली इकडं रविराजनं. आजच्या घडीला मैदानी कुस्ती आणि स्पर्धेमधला एक टॉपचा पहलवान. शाबाश रवि, शाबाश रोहित. दोनों पहलवान का भारतवर्ष में पूरे नाम है. दोनों भी बहुत अच्छे पहलवान और दोनों इंटरनेशनल वर्ल्ड मेडलिस्ट पहलवान है. जरी कुस्ती घ्यायला गेलं तर कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये लागतात. आज हिंद केसरीच्या गटामध्ये तब्बल 61 पैलवान लढतात. एकूण जवळजवळ 60 ते 62 लढती गुणिले 2 लाख रुपये पकडा. किती पैसे झाले आणि किती कोटीच्या कुस्त्या झाल्या. हा सुंदर सोहळा राजेश्वर प्रतिष्ठान सातारा आणि तालीम संघ सातारा, क्रीडा महर्षी पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत आणि महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने आयोजित केलेला आहे. संपूर्ण राजेश्वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, तालीम संघ साताराचे सर्व पदाधिकारी धन्यवादास पात्र आहे. शाबास. लाल लांगीमध्ये लढणारा रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करतो. अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, गोविंद तात्या पवार आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पैलवान शरद पवारांचा पट्टा. तर रोहित हरियाणाचा पैलवान. एक प्रोटेस्ट है, वहीं जाना पड़ेगा. चलिए. एक कुश्ती के बाद 55 केजी बॉयज 2 सेमीफाइनल. और 0 का स्कोर. कुश्ती का पहला राउंड समाप्त. दूसरे राउंड में कुश्ती फिर 5 मिनट के लिए शुरू. शुभम दिल्ली रेड पट्टी में तैयार रहिए आणि रोहित पाटील महाराष्ट्र ब्ल्यू पट्टी मध्ये 5 तयार राहा. मिनिटाच्या पहिल्या फेरी अखेर 2 गुणाची बढत बनवलेली इकडं रविराज चव्हाण महाराष्ट्राचा पैलवान. वाळलेला लाकडासारखी तब्येत आहे, पण महाराष्ट्रातले आणि देशातले चांगले चांगले पैलवान कुस्ती करायला नाही म्हणतात. तो हाच रविराज उर्फ शिवा चव्हाण आहे. टाळ्या करा जरा त्या पैलवानासाठी. आणि जरा मनोमन निश्चय करा, आपल्या घरात एखादा असा तयार करा. माझं CBSE ला जातं, मिलिटरी स्कूल साठी तयारी करतोय, सैनिकी स्कूलला ऍडमिशन मिळायला पाहिजे, नवोदयला पण मिळायला पाहिजे. जरा डोक्यातनं कमी करा. ओ शाळेत लय पुढे गेला म्हणून लय मोठा होत नाही. मनान मनगटानं मेंदून येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी, त्यासाठी अट्टास आहे. इधर के सभी बैठ जाइए. हा हा प्रेक्षक मंडळी इथं चॅलेंज आलेलं आहे ते बघतायत, थोडस सहकार्य करा फक्त. कई लाखों रुपए की कुश्ती आपके समक्ष. जनता से अनुरोध है कि आप पहलवानों आखाड़ा का क्रमांक तालियां बजा के, भाई आपके ही पहलवान है दोनों, और दोनों वर्ल्ड के मेडलिस्ट. आखाडा क्रमांक 1 वरती दोन्ही आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर कुस्ती शाबास. चालू आहे. हरियाणा वर्सेस महाराष्ट्र. प्रगती गायकवाड आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू 5 गुणाची आघाडी. शाबाश कुस्ती रोहित, सेमीफाइनल शाबाश साठी. रविराज. एक रवि और दूसरा रोहित है. बहुत ही बढ़िया कुश्ती अखाड़ा 2 के ऊपर जारी है.
हो शाबाश, 2 अंक बटोरे। पहलवान जी विस्सल का ध्यान रखा करें, जब तक के विस्सल नहीं बज रही है आप एक्शन ना छोड़े। आप देखें 4-0। दोन्ही इंटरनॅशनल पैलवान आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाला पदक मिळवून देणारी दोन्ही पोरं आहेत। प्रेक्षक मंडळी, या दोन्ही पैलवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही स्टेजवरची सुद्धा मंडळी, कोत्या मनानं कौतुक करायचं असते, कौतुक मोकळ्या मनानं करायचं असते। टाळ्या करा जरा या दोन्ही पोरांसाठी। टाळ्या वाजवल्या जीएसटी लागत नाही त्याच्यासाठी, तेवढं मोफत आहे देशामध्ये, त्याच्यामुळं कौतुक करताना मोकळ्या मनानं करा। शाबास रविराज आणि रोहित, सेकंद काटा भर 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 पुढे सरकायला लागलेला आहे। अखाड़ा 3 ब्लू रेसलर ओनली 2 पॉइंट, नो 4 पॉइंट, चैलेंज लॉस। किस्मत चहल आणि प्रगती गायकवाड क्वार्टर फायनलची कुस्ती, कोण सेमीफायनल मध्ये जाणार याचा फैसला अवघ्या काही सेकंदामध्ये। शाबास। आणि बालचंद्र सर, पलीकडे जी प्रगती गायकवाड लढते महाराष्ट्राची, हा. आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून देणारी पिंपरी चिंचवडची कन्या आहे। टाळ्या करा जरा तिच्यासाठी। टाळ्या। एक रणरागिणी लढायला लागली पलीकडच्या बाजूला आणि 5 गुणाची तिकडे तीनही बढत मिळवलेली आहे, आणि इकडे रविराज चव्हाणनं 4 गुणाची आघाडी घेतलेली आहे। महाराष्ट्राचे पैलवान कोणत्याच गोष्टीनं पाठीमागं नाहीत। शबास रवी, शबास रोहित, गरज आहे ती लक्ष देऊन करण्याची, आणि भारतीय शैली कुस्ती महासंघानं एक उपलब्धी सभी पहलवान के लिए बना दी। प्रगती गायकवाड महाराष्ट्र सेमीफायनल मध्ये प्रवेश। टाळी टाळ्या टाळ्या। आपकी पहलवान आणि प्रगती गायकवाड विजय झाली। टाळ्या पाहिजे होत्या पुन्हा एकदा। शाबास रविराज। 4-0 का स्कोर है और अभी 2 मिनट और 15 सेकंड के आसपास टाइम बचा है। समय बड़ा बलवान होता है, समय किसी का गुलाम भी नहीं होता, वो चलता ही रहता है। समय किसी के लिए नहीं रुका, आप राजा हो या रंक हो, समय किसी के लिए नहीं रुका। भाई पहलवान ध्यान दे, कोई भी पहलवान बिना नीले और लाल जांघिया में ना आए। लाल कल से हमारा सिर दर्द हो गया बोलते बोलते। इस चीज का ध्यान रखें, कुश्ती को जो एलोकेट कलर है आप उन्हीं में ही आए अखाड़े पर। कोच मैनेजर ध्यान दे, रेफरी इस पे स्ट्रिक्ट ध्यान रखे कि वो तुरंत इसको पहचान करे और जो भी है उसको चेंज करे। जो नियम बनाए गए वो मिट्टी के कुश्ती के हिसाब से बनाए गए। अगर आप मैट के ऊपर बिना कॉस्ट्यूम और जूते के जाएंगे तो आप अलाउड नहीं होंगे, तो आपको मिट्टी में आपके पास लाल और नीले कलर का जांघिया यानी लांग होना जरूरी है। महेश पाटील बस। कोल्हापूर। वेळ पुढे सरकायला लागली। पाटील कोल्हापूर। लाख मोलाचा 1 मिनिट बाकी आहे। शेवटच्या क्षणापर्यंत कुस्तीचा निकाल बदलवण्याची क्षमता ठेवणारी दोन्ही पैलवान, रविराज वर्सेस रोहित। शाबाश, दोहे रिपोर्ट हो। फिर से 1 अंक की बढ़त, 5-0। काटे की टक्कर, कडा मुकाबला याला म्हणतात। अलीकडच्या काळामध्ये भारत वस्तात सोनू मोनू जे मध्ये मध्ये कुस्त्या करत होते, सचिन हरियाणा, महाराष्ट्रामध्ये येऊन ती कुठं दिसना झाली। दीपक दादा, सगळी वेगळ्याच नावाची पोरं पुढे पुढे जायला लागली। बाजारातला अस्सल माल आज साताऱ्याच्या नगरीमध्ये आला। शाबास, पटाला लागण्याचा प्रयत्न होता। सत्यम एमपी। 30 सेकंड बचे अभी। शाबास,
पडा लागण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रोहितचा. शुभम डिले शाबास रेड पट्टी फर्स्ट कॉल. शाबास. और पहलवान जी कुश्ती करिए. 5-1 अंक हो गया है. क्वेश्चन मिला है आपको. कुश्ती करिए पहलवान जी. शाबास. 55 kg सेमी. और आखिरी और समय समाप्त होता हुआ और टाइम खत्म और समाप्त हुई कुश्ती में रविराज चव्हाण महाराष्ट्र विजयाला टाळ्या करा. अगली कुस्ती पृथ्वीराज दीपांशु ओहल्यान आणि पृथ्वीराज मोहोळ. प्रेक्षक मंडळी हलू नका.